प्राइम टाइम बुलेटिनच्या सुरुवातीला ही ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय। भाजपकडून विधान परिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे। याच्यामध्ये कोणाला संधी मिळणार याविषयी उत्सुकता होती आणि ती नावं समोर येताना दिसतात। भाजपकडून विधान परिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे आणि यामध्ये पहिलं नाव आहे सुनील कर्जतकर, त्यानंतर माधवी नाईक, प्रमोद जठार, संजय भेंडे, विवेक कोल्हे यांना संधी देण्यात आली आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, भाजपकडून विधान परिषदेवर कोणाला पाठवलं जाणार याविषयी उत्सुकता शिगेला पोहोचलेली होती आणि त्याचं उत्तर आता मिळताना दिसून येते। भाजपनं एक यादी पाठवलेली होती, दिल्लीचे जे पक्षश्रेष्ठी आहेत त्यांच्याकडे अशी माहिती समोर आलेली होती आणि त्यातून जी नावं आता कन्फर्म झाली आहेत ती म्हणजे एक सुनील कर्जतकर भाजपचे उमेदवार, त्याच्यानंतर माधवी नाईक, प्रमोद जठार यांना संधी देण्यात आलेली आहे। जे भाजपमध्ये अनेक वर्षांपासून काम करतायत अशा उमेदवारांना यावेळेला उमेदवारी दिली जाईल, संधी दिली जाईल अशी माहिती समोर येत होती आणि त्यानुसार भाजपकडून विधान परिषदेची ही नावं जाहीर करण्यात आली आहेत। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी तुषार रूपनवर हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। तुषार, काय सांगाल, भाजपकडून जी नावं दिली जाणार आहेत ती मुंबईच्या बाहेरची, मुंबई वगळता असतील अशी माहिती आपल्याकडे होती आणि त्यानुसार आता ही यादी समोर येते, काय माहिती? फरा आपण जर पाहिलं असेल तर राज्यसभेला जसं भाजपाने संपूर्ण महाराष्ट्रातल्या विभागनिहाय आकडेवारी दिली होती, नावं दिली होती, तशीच नावं आपल्याला विधान परिषदा निवडणुकीमध्ये आता भाजपाने हा आपल्याला भौगोलिक समतोल राखल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये माधवी नाईक यांचं नाव नवी मुंबई, ठाणे या भागातून माधवी नाईकांचं नाव देण्यात आलेलं आहे। माधवी नाईक सध्या भाजपामध्ये महामंत्री असून ते आपल्याला पक्षाच्या संघटनेमध्ये कार्यरत असल्याचं पाहायला मिळतंय। या नावांच्या यादीमध्ये दुसरं नाव आहे ते म्हणजे सुनील कर्जतकर। सुनील कर्जतकर हे गेली अनेक वर्ष आपल्याला भाजपामध्ये संघटनेचं काम करताना पाहायला मिळतात। सुनील कर्जतकर यांना देखील आपल्याला संधी देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। तिसरं नाव आहे ते म्हणजे विवेक कोल्हे। विवेक कोल्हे यांच्या मातोश्रींना विधानसभा निवडणुकीमध्ये या ठिकाणी तिकीट मिळू शकलं नव्हतं, त्यामुळे त्यांना थांबावं लागलं होतं आणि त्यानंतर त्यांना शब्द दिला होता की तुम्हाला विधान परिषदेवरती आम्ही संधी देऊ आणि त्याप्रमाणे आता विवेक कोल्हेंना आपल्याला संधी मिळताना पाहायला मिळते। कोकणामधून एक चेहरा समोर आलेला आहे ते म्हणजे प्रमोद जठार। प्रमोद जठार हे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे खंदे समर्थक म्हणून समजले जातात। त्याचप्रमाणे प्रमोद जठार यांनी आपल्याला कोकणामध्ये भाजपाच्या पक्षवाढीसाठी गेले अनेक वर्ष काम केल्याचं देखील पाहायला मिळतंय, त्यामुळे प्रमोद जठार यांना संधी देण्यात आलेली आहे। तर एक तिसरं नाव समोर येते ते म्हणजे संजय भेंडे। विदर्भामधून संजय भेंडे यांना ही संधी देण्यात आलेली आहे, कारण की विदर्भातून देखील आपल्याला एक उमेदवार हवा होता, त्यामुळे भाजपाने ही संधी दिल्याचं पाहायला मिळतंय। संजय भेंडे यांना संधी देण्यात आलेली आहे आणि जी पोटनिवडणूक होणार आहे त्या पोटनिवडणुकीमध्ये ज्या प्रज्ञा सातव होत्या त्या प्रज्ञा सातव यांना आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे। त्यामुळे भाजपाने 6 उमेदवार त्यांचे जाहीर केलेले आहेत। 9 पैकी 6 जागा या भाजपाच्या वाट्याला होत्या। आता 3 जागांमध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल आणि प्रामुख्याने उबाटा आणि काँग्रेस ह्या महाविकास आघाडीची जागा असणार आहे। त्यामुळे आता भाजपाने त्यांचे उमेदवार जाहीर केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बरोबर आहे तुषार, आणि एकूणच ज्या पद्धतीची ही नावं जाहीर झालेली आहेत त्यानुसार महाराष्ट्रामधले जे वेगवेगळे विभाग आहेत त्या सगळ्यांना प्रतिनिधित्व, त्या सर्व विभागामधले जे नेते आहेत त्यांना प्रतिनिधित्व दिल्याचं एक प्रकार आपल्याला दिसून येते आणि त्याचबरोबर जे पक्षनिष्ठ राहिलेले आहेत त्यांनी काम केलंय अशा या सर्व उमेदवारांना संधी दिल्याचं आपल्याला दिसतंय। तर ही नावं आहेत आणि नेमकी कोणाला संधी मिळणार याविषयीची उत्सुकता होती। त्याच्यानंतर ही सगळी नावं आपल्या समोर आलेली आहेत। विधान परिषदेसाठी भाजपची यादी 6 नावं, एक पोटनिवडणूक होणार होती आणि त्याच्यानंतर 5 ज्या जागा आहेत त्या भाजपच्या वाटणीला येणार होत्या, त्यानुसार ही नावं निश्चित झालेली आहेत। पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी तुषार रूपनवर यांच्याकडे। तुषार, आपण जसं बघतोय काही वेळापूर्वीच न्यूज 18 मराठीने सगळ्यात आधी बातमी दाखवलेली होती की मुंबई वगळता इतर जे विभाग आहेत महाराष्ट्रामधले तिथून एक एक चेहरा दिला जाईल आणि त्यानुसारच आता मराठवाडा असेल किंवा मग विदर्भ असेल या सर्व पश्चिम महाराष्ट्र आहे, कोकण आहे, इथल्या नेत्यांना संधी दिलेली आहे आणि एक प्रकारे भाजपने नेहमीप्रमाणे समतोल साधल्याचं दिसतंय। नक्कीच फरा, आपण जर पाहिलं असेल तर राज्यसभा निवडणुकीप्रमाणे विधान परिषदा निवडणुकीमध्ये आपल्याला
भाजपाने समन्वय राखलेला आहे आणि सर्वात मोठा मेसेज भाजपाच्या संघटनेमध्ये हा देण्यात आलेला आहे. भाजपाच्या संघटनेमध्ये काम करणारे सुनील कर्जतकर आणि माधवी नाईक या 2 प्रमुख जणांना यामध्ये संधी देण्यात आलेली आहे. त्यामुळे 5 पैकी 2 जण ही विधान परिषदेवरती आपल्याला संघटनेतले चेहरे पाहायला मिळतात. कारण की संघटना ही तेव्हाच मजबूत होते तेव्हा लोकसभा निवडणुकीमधलं यश जे लोकांना पाहायला मिळतं, विधानसभा निवडणुकीतलं यश हे जेव्हा सर्वांना पाहायला मिळतं त्यामागे संघटना असते. त्यामुळे संघटनेतल्या कार्यकर्त्याला ताकद देणं, संघटनेतल्या कार्यकर्त्याला आत्मविश्वास देणं तितकंच गरजेचं असतं. म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी एक रणनीती आखली आणि जे संघटनेमध्ये काम करत आहेत अशा चेहऱ्यांना संधी दिली. त्यामुळे संघटनेमधला जो आता काम करणारा प्रामुख्याने युवा वर्ग असेल किंवा संघटनेमध्ये काम करणारा महिला वर्ग असेल, त्या महिला वर्गाला किंवा युवा वर्गाला एक मेसेज जाईल, संघटनेमध्ये काम केलं तर आपल्याला पक्ष दखल घेताना पाहायला मिळतो. दुसरीकडे प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रामधून विवेक कोल्हे यांच्या मातोश्रीला प्रामुख्याने तिकीट मिळू शकलं नव्हतं. स्वतः त्यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अमित शहा यांची भेट घडून आणली होती आणि त्यांना सांगितलं होतं, त्यांना शब्द दिला होता, येणाऱ्या काळामध्ये तुमचं राजकीय पुनर्वसन आम्ही करून आणू आणि त्याचं आपल्याला या ठिकाणी शब्द दिल्याचा पूर्ण केल्याचं पाहायला मिळतंय. त्यांचे पुत्र विवेक कोल्हेंना या ठिकाणी मोठी संधी मिळते. खरंय, बरोबर आहे तुषार. एकूणच असं म्हणता येईल की तरुण चेहरा सुद्धा याच्यामध्ये दिसतोय, महिला चेहरा आपल्याला दिसतोय आणि त्याचबरोबर संघटनात्मक पातळीवर ज्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे पक्षामध्ये अशाही चेहऱ्यांना संधी दिल्याचं एकूणच आपल्याला दिसतंय आणि भाजपनं नेहमीप्रमाणे विधान परिषदेसाठी सुद्धा एक समतोल साधल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.